पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी 2,42,00,000 रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकाला केला परत। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत किमती मुद्देमाल मूळ मालकास प्रदान कार्यक्रम संपन्न। 125 गुन्ह्यांमध्ये चोरी केलेला मुद्देमाल मूळ मालकांना मिळाला परत। पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वृद्धी झाली होती। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनावर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची उकल करत आरोपींच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली। गेल्या काही दिवसात चोरी आणि घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी आरोपींकडून नागरिकांचा लाखोंचा चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलेला 2,42,00,000 मुद्देमाल आज पोलीस आयुक्तालयांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आला। काल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे संकल्पनेतून चोरी गेलेल्या मालाविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मूळ मालक तथा फिर्यादी यांना परत करण्याचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय येथे पार पडला। सदर समारंभात एकूण 125 वेगवेगळ्या गुन्ह्यातील फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला। या कार्यक्रमात गुन्ह्यातील एकूण 484 ग्रॅम वजनाचे 21,37,140 रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच 2 चारचाकी वाहने, 8,70,000 रुपयांच्या 22 मोटरसायकल, 14,88,890 रुपयांचे 69 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, विविध कंपन्यांमधून चोरीस गेलेला 1,23,18,681 रुपयांचा मुद्देमाल तसेच सायबर गुन्ह्यासह वेगवेगळ्या गुन्ह्यांमधून जप्त केलेली रोख रक्कम 48,94,000 रुपयांचा ऐवज असा एकूण 2,42,59,361 रुपयांचा ऐवज मूळ मालकांना परत करण्यात आला। विशेष म्हणजे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा हा कार्यक्रम पार पडला। यावेळी महाराष्ट्र पोलीस रेझिंग डेचे औचित्य साधून पोलीस आयुक्त यांच्या शुभ हस्ते वेगवेगळ्या 84 गुन्ह्यातील सुमारे 1,46,93,705 रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालक तथा फिर्यादींना परत करण्यात आला। नेमकं किती गुन्ह्याचं मुद्देमाल आपण हस्तांतरण करत आहोत, किती यातलं त्याची कॉस्ट काय आणि एकूणच हे परत करताना काय भावना आहे? आज आपले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मधले 130 केसेस चे मुद्देमाल ज्यांची पूर्ण व्हॅल्यू जवळपास 2,40,00,000 चे वर आहे। या व्हॅल्यूच्या मुद्देमाल जे तक्रार करता आहेत त्यांना आज परत करण्यात आलेला आहे। यामध्ये रेग्युलर जे स्ट्रीट क्राईम आहे, फिजिकल ऑफेन्स आहे, सायबर क्राईम आहे, इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहेत, त्या सगळे प्रकारचे तक्रारदार आहेत, त्यांची मुद्देमाल आपण इथे परत केलेलं आहे। सर, एकूण ज्या पद्धतीने आपण आज कार्यक्रम राबवत आहोत हे पाहता म्हणजे जे सर्वसामान्य तक्रारदार आहेत किंवा सर्वसामान्य नागरिक यांचा पोलिसांवरचा विश्वास अजून वाढेल, कारण की त्यांना मुद्देमाल परत मिळतो, तक्रार येत राहतात, त्यांना रिकव्हरी पण होते। पोलीस जे आहे ते आपण नेहमी जे केसेस आपल्याकडे रजिस्टर्ड होतात प्रॉपर्टी ऑफेन्सेस ते आपण त्यांचे इन्व्हेस्टिगेशन करत असतो। त्यानंतर ज्यावेळी गुन्हेगार एकदा आपल्याला अरेस्ट झाला त्यानंतर त्या केसेसमध्ये रिकव्हरी होते ते आपण परत कोर्टाची परवानगीने जे कंप्लेनेंट आहेत त्यांना आपण परत करत असतो। आता आपल्याकडे मागे बरेच मोहीम आपण घेतल्या होता, एकत्र फार मोठ्या व्हॅल्यूच्या मुद्देमाल परत करायचा होता। याच्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलून हे कार्यक्रम करण्यात आला, ज्याच्यामुळे आपल्याला लोकांबरोबर सुसंवाद पण सांगता येईल, त्याचबरोबर आपल्याला त्यांच्याशी इंटरॅक्ट करून आणि त्यांचे जे मुद्देमाल आहेत ते आपल्याला परत करता येईल। सायबर क्राईममध्ये सध्या सर खूप मोठी वाढ होत आहे, नागरिकांना काय आवडतं? त्याच्यामध्ये सर्वात तीन चार बेसिक जे गोष्ट आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। ते आहेत की आपल्याला आपला OTP कोणाशी शेअर करायला नको, त्याचबरोबर आपले बँकचे डिटेल, अकाउंटचे डिटेल वगैरे कोणाशी शेअर करायला नको। तसेच कुठलाही सस्पिशियस लिंक जर आपल्याकडे ईमेलवर किंवा व्हॉट्सॲपवर किंवा दुसरा कुठला याच्यातून आलेला आहे, टेलिग्राम किंवा इथला कुठलेही इतर सोशल मीडिया याच्यावर आलेला आहे, तर त्याला कुठल्याही प्रकारे लिंक करायचं नाही आहे। आणि ज्यावेळी जर चुकून अशा प्रकारचे काही सायबर क्राईम आपल्याबरोबर घडलेलं आहे त्यावेळी इमिडिएटली cybercrime.gov.in आपला वेबसाईट आहे, त्याच्यावर इमिडिएटली आपल्याला सगळे डिटेल्स रिपोर्ट करायला पाहिजे, ज्याच्यामुळे
जे काही आपलं ट्रान्सफर झालेलं आहे आपल्या अकाउंटतून पैसे त्याला फ्रीज करता येईल आणि आपल्याला परत पैसे मिळण्याची संभावना फार जास्त राहील. ते सायबर क्राईमचा प्रकार खूप वाढतोय आणि याच्यासाठी आपल्या सायबर फ्रॉड बद्दल अवेअरनेस वाढवणार आहे. सर